जेव्हा मनात नसताना अनपेक्षितपणे आपल्याला काहीतरी मिळतं ना, तेव्हा ते आपल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादांचं बळ असतं. असे सकारात्मक आणि मोटिवेट करणारे विचार ऐकत राहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. हातांवरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवर विश्वास ठेवा. जर प्रयत्न तगडे असतील ना, तर नशिबालाही वाकावेच लागते, इतकेच लक्षात ठेवा. पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेतात. आयडिया महत्त्वाची नाही, ती प्रत्यक्षात येणं महत्त्वाचं असतं. वेळ मिळाला आहे तर घाम गाळा, नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील. आपण जिंकणार याच विचाराने कामाला सुरुवात करा. स्वार्थ हा खूप भारी असतो. जेव्हा तो आपल्या आयुष्यातून निघून जातो तेव्हा प्रत्येक नातं हलकं होतं आणि आपलं होतं. ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठमोठे लोक आपला विचार सुरू करतील. कुटुंबाची जबाबदारी लहान वयात अंगावर पडली की जबाबदारी रडायला नाही तर लढायला शिकवत असते. काही वेळा असं वाटतं एकटं राहणं चांगलं. ना कोणी दुखवेल, ना कोणी रडवेल, ना कोणी आपलं बनवेल, ना कोणी आपल्याला सोडून जाईल. जगण्यासाठी संघर्ष नसतोच. खरा संघर्ष असतो तो स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी. आपलं मन अशा माणसांसमोरच उघडा जो ऐकल्यानंतर तुम्हाला समजून घेऊ शकेल. आयुष्यात नेहमी सांभाळून चालायचं असतं. कोणी कौतुक केलं की हुरळून जायचं नसतं, कारण कौतुकाच्या फुलाखाली मतलबाची नदी वाहत असते, हे लक्षात घ्या. एखाद्यावर प्रेम करणं खूप सोपं आहे, पण कायम त्याच्यावरच प्रेम करत राहणं तेवढंच कठीण आहे. आणि हेच ते वळण असतं जिथं आपल्यावर खरं प्रेम कोण करतं हे समजतं. क्षणाक्षणाला सहानुभूती दाखवणारे वेळ आल्यावर सगळ्यात जास्त लांब थांबलेले असतात. अशा लोकांना वेळीच ओळखा. लागलेली भूक, फाटलेला खिसा, तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक आयुष्य जगण्याची कला शिकवते. जर वेळेवर आपल्या वाईट सवयी बदलल्या नाहीत तर वाईट सवयी आपली वेळ बदलतील. नात्यात, मैत्रीत किंवा चांगल्या संबंधात वाईट कामाची शिक्षा मिळते असं काही नाही. कधीकधी जास्त चांगलं वागण्याची सुद्धा शिक्षा भोगावीच लागते. स्वतःला मारून जरी एखाद्याच्या समोर ठेवलं तरीसुद्धा हे जग तुमच्यावर खुश होत नाही. यासाठी तुम्ही ते करा जे तुमचं मन सांगतं. ते कधीही करू नका जे दुनिया सांगते. अडचणीत सापडल्यानंतर माणसाला ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, शनिदोष, कालसर्पदोष असे सगळे दोष दिसतात. फक्त स्वतःचा दोष दिसत नाही. तुमच्या 90% समस्यांचे कारण तुमचे स्वतःचेच विचार असतात. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा. प्रवासाच्या एकाही क्षणाला दुःखी होऊ नका. तो दुःखाचा क्षण तुमच्या प्रवासातला थांबा नसतो, तर ती पुढं चांगल्या गोष्टी येण्याची पूर्वतयारी असते. मी मोठा की तू मोठा यातच आयुष्य संपून जातं. सर्वांपेक्षा मोठा तो तर वर बसलाय हे ज्याला कळलं त्याला जीवन कळलं. स्पर्धा करून खेचाखेची करण्यापेक्षा खांद्याला खांदा लावून पुढे जाण्यातच प्रगती आहे. 1000 मैलांचा प्रवास एका पावलाने सुरू होत असतो. आपल्याजवळ जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा. जग आपोआप सुंदर बनतं. आयुष्य हे असंच जगायचं असतं. प्रत्येक लहान किंवा मोठी गोष्ट करताना मन प्रसन्न असावे. प्रसन्नता म्हणजे परमेश्वराचा आशीर्वाद असतो. शब्द हे एका चावीसारखे असतात. कधी मन मोकळे करतात तर कधी तोंड बंद करतात. शब्दांमध्ये खूप ताकद असते काहीही करण्याची. फक्त समस्यापुढे गैर लावला की नात्यांचा अर्थ बदलण्याची. उशिरा बोलली जाणारे सत्य कधीकधी खोटं बोलण्यासारखीच असतात. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला शिका. फक्त स्वार्थ साधण्यापुरते कधीही जगू नका.
कमाईची कोणतीही निश्चित व्याख्या नाही. काळजी घेणारा मित्र, दुःख समजून घेणारे शेजारी आणि आदरणीय नातेवाईक हे सर्व कमाईचेच प्रकार असतात. अंधार झाला तर स्वतःच्या सावल्यासुद्धा साथ सोडतात. म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकटं चालण्याची हिंमत ठेवावीच लागते. विचार बदलले की स्वभाव बदलतो, स्वभाव बदलला की सवयी बदलतात, सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व बदलते आणि व्यक्तिमत्व बदलले की भवितव्य नक्कीच बदलते. असे सकारात्मक विचार सतत ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.